नमस्कार, मी प्रकाश वाघमारे, युवा शक्ती संघर्ष परिषद तालुका अध्यक्ष देगलूर। आज आपल्यासमोर PM श्री योजनेत देगलूर शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांनी कशा प्रकारे भ्रष्टाचार केला ते आपल्यासमोर मांडणार आहे। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी आदर्शचे मॉडेल स्कूल बनवण्यासाठी घोषणा केली आणि त्या घोषणेनुसार आपल्या देगलूर तालुक्यातील 3 शाळेची निवड झाली। त्यामध्ये जीप प्राशा देगलूर PM श्री, जीप माध्यमिक शाळा शहापूर PM श्री, जीप के प्राशाळा चैनपूर PM श्री या योजनेत या 3 शाळेची निवड झाली। या शाळेतील शिक्षक, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य या सर्वांनी विचारविनिमय करून शासनाच्या गाईडलाईननुसार शाळेसाठी जे भौतिक सुविधा आहेत ते करण्यासाठी हा बजेट आला होता। पण हा बजेट शाळेसाठी न वापरता मुख्याध्यापकांनी मनमानी कारभार करून 50% स्वतः हडप केले। हे 4 नोव्हेंबर 2025च्या तत्कालीन गट शिक्षण अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये सिद्ध झाले आहे। या संदर्भात नव्याने रुजू झालेले शिक्षण अधिकारी बालाजी गोडाजी हे स्वतः PM श्री शहापूर माध्यमिक शाळा येथे मुख्याध्यापक या पदावर असल्यामुळे या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचे काम करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आल्याने मी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार दिलो। त्या तक्रारीनुसार शिक्षण अधिकारी यांनी चौकशीचे पत्र काढले, पण अद्याप शिक्षण अधिकारी यांनी काढलेल्या पत्रानुसार 2 महिन्यापासून चौकशी केलेली नाही। पण दोषी दोन्ही मुख्याध्यापक चैनपूरचे आणि देगलूरचे हे नियमानुसार पेन्शनची तारीख 31 मार्च 2026 आहे। त्यात मोतेवार पुरुषोत्तम रामचंद्र PM श्री जीप प्राशाळा देगलूर व बावगे शिवनंदा काशीनाथ अप्पा मॅडम जीप के प्राशाळा चैनपूर गट शिक्षण अधिकारी यांनी त्यांचा पेन्शन प्रस्ताव दलालामार्फत जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे पाठवला आहे। शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे मॅडम यांनी जोपर्यंत PM श्रीमध्ये केलेला भ्रष्टाचार, जी रक्कम वसूल करणारे त्यामध्ये नमूद केलेली आहे, ती रक्कम व्याजासह शासन खाती जमा होणार नाही, तोपर्यंत या दोन्ही शिक्षक शिक्षिका यांचे पेन्शन प्रस्ताव मंजूर करू नये। जर पेन्शन प्रस्ताव मंजूर केला तर जिल्हा परिषद शिक्षण विभागात गाढव भरो आंदोलन युवा शक्ती संघर्ष परिषद करणार आहे। याची शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे मॅडम दक्षता घ्यावी, गांभीर्याने घ्यावे आणि आपला शिक्षण विभाग हा दलालावर चालतो। पेन्शन प्रस्ताव मंजूर करणारे आपले शिक्षकच शाळा सोडून प्रस्ताव घेऊन फिरतात, एका प्रस्तावाला 20,000 रुपये घेतात। या संदर्भात माझ्याकडे पुरेपूर माहिती आहे। या संदर्भात आपल्याकडे रीतसर तक्रारही दिली आहे या अगोदर। तरी आपण या शिक्षक शिक्षिकांचे पेन्शन प्रस्ताव मंजूर करून गेल्या वेळेस जो प्रकार माझ्यासोबत घडला, जो चौकशी लागण्यासाठी, विभागीय चौकशी लागण्यासाठी जे 3 वर्षे गेले, ते आता मी जाऊ देणार नाही। कारण का तुमच्या शिक्षण विभागाचा 100% मी अभ्यास केलेला आहे। त्यासाठी माझी शिक्षण अधिकारी आणि मुख्य कार्य अधिकारी व वित्त विभागाचे शिवप्रकाश चन्ना साहेब या सर्वांना माझी विनंती आहे
की आपण गेल्यासारखे ह्यावेळेस करू नये. जर परत आपण ह्यावेळेस तसंच केलात चिरीमिरीसाठी तर आपण यामध्ये 100% दोषी राहाल. याची सर्वांनी काळजी घ्यावी व गाढव भरो आंदोलन आम्ही करणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी. गाढव भरो आंदोलन हे करण्याचा आमचा मानस अजिबात नाही, पण गाढव भरो करण्याचा उद्देश एकच आहे की आपण आपलं प्रशासन आणि शासन या सर्वांच्या लक्षात आणण्यासाठी म्हणून मी गाढव भरो आंदोलन करण्याचं जाहीर करत आहे. तरी आपण यावर तात्काळ कार्यवाही करून जो PMश्रीमध्ये घोटाळा झाला त्याचे शासन खाती जमा करा आणि त्या मुख्याध्यापकावर कारवाई करा प्रशासकीय, आणि त्यांचा पेन्शन प्रस्ताव कारवाई होण्याच्या अगोदर मंजूर करू नका ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.